आज महाराष्ट्र कराड़ में स्थित मलकापुर कोयना वसाहत कराड़ में श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथि महोत्सव का आयोजन किया गया, जिसमें 5 तारीख से लेकर 14 तारीख तक हर रोज भावगीत, गीत रामायण, नाट्य, गीत कीर्तन, अभंग और भक्ति संध्या, साथ में ही रात में सभी भक्तजनों को प्रसादी के तौर पर भोजन की व्यवस्था की गई है। हर रोज सभी महाराज प्रेमियों ने कुछ न कुछ कार्यक्रम में भक्ति पूर्वक हिस्सा लेकर इस कार्यक्रम की सुंदरता को बढ़ाया है। आज सवर संस्कार म्यूजिक एकेडमी की तरफ से भक्ति संध्या का भी आयोजन किया गया है, जिसमें सभी संगीत कलाकारों ने भक्ति में गीत गाकर इस माहौल को संपूर्ण रूप से भक्तिमय कर दिया है। सवर संस्कार ग्रुप के अभिजीत कुलकर्णी और चित्रा कुलकर्णी ने इस पूरे कार्यक्रम का आयोजन किया। साथ में इस कार्यक्रम का सूत्र संचालन मानसी बेलापुरे ने किया। ये पूरा कार्यक्रम गोपीनाथ भालचंद्र कुलकर्णी चैतन्य कृपा उपासना केंद्र कोयना वसाहत मलकापुर में किया गया है। दिन भर राम नाम का जाप चालू रहता है। और आइए देखते हैं महाराष्ट्र कराड़ से हमारे मुख्य संवाददाता और महाराष्ट्र के उप सचिव पीयूष गौर की एक और विशेष अभिनय रिपोर्ट IPS न्यूज 24/7 पर यह खास खबर। खूप छान पद्धतीने करतात गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या संसाराचा ताल तोल सगळं सांभाळणारे सपना कुलकर्णी आज यांची काय एकमेकांना वेळ लावल्यानंतरची अॅनिव्हर्सरी होती, ती वेडिंग अॅनिव्हर्सरी असं मी म्हणतो। आज लग्नाचा वाढदिवस आहे आणि मुहूर्त चांगला आहे, म्हणजे एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी पण होतात। वा वास्तविक शिक्षक जर गाणार असेल तर हाताखालची जी मुलं असतात ती छान पद्धतीने दाद देतात, असं इथं जे शिक्षक मंडळी आहेत त्यांना तो अनुभव असेल कदाचित। पण असे शिक्षक आम्हाला मिळायला हवे होते, जे आम्हाला मिळाले नाहीत आमच्या प्राथमिक शाळेमध्ये। पण प्राथमिक शाळेमध्ये अध्यापिका असणाऱ्या अपर्णा काटकरांना आपण नक्की छान दाद दिलेली आहे। खूप चांगल्या पद्धतीने भावपूर्ण पद्धतीने त्यांनी गाणं सादर केलं आणि ज्या मंडळींना वन्स मोर मिळाला त्यापैकी डॉक्टर गिरीश जोग सर। मी कायम असं सांगतो की घसा आणि गळा याच्यामध्ये बरंचसं अंतर असतं आणि आपण पहिला तांब्या आंघोळीचा डोक्यावर पडला की काय आवाज लागतो, तुम्हाला सांगतो नॅचरल रिव्हर्ब वगैरे मिळतो आपल्याला आणि सगळ्यांचे गळे खुलतात, तरी पण गाणं भावपूर्ण असणं याला खूप महत्व आहे आणि जी दाद तुम्ही दिली तिथे भावपूर्णतेला दिली। सो डॉक्टर गिरीश जोग सर, थँक्यू। अत्यंत उत्साही राज्यस्तरावरचा शिक्षकाचा आदर्श शिक्षक असा पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे रशीद तांबोळे। अत्यंत उपक्रमशील असे अध्यापक आहेत, शिक्षक आहेत। त्यानंतर पद्माकर जोशी यांच्यासाठी जोरदार टाळ्या आपण वाजवाव्यात आणि विशेष उल्लेख करायचा काही तांत्रिक कारणांमुळे ते इथं सहभागी होऊ शकलेले नाहीत। दुष्यंत कुलकर्णी सरांचाही मी आवर्जून उल्लेख करतो। त्यानंतर या कार्यक्रमामध्ये हार्मोनियमचे साथ संगत करणारे आपण सगळेजण ओळखतो, अनेक वर्ष राजेंद्र कुलकर्णी सरांना आपण ओळखतो आहोत। हार्मोनियमचे साथ संगत करतात आणि खूप डिसिप्लिन आणि खूप वेळेचं असं सगळं त्यांचं छान गणित असतं आणि ज्याला वेळ कळते त्याला योग्य तिथे योग्य सूर कसा द्यायचा तेही कळत असतं। तो खूप छान कुलकर्णी सर। यानंतर या कार्यक्रमामध्ये तबल्याची साथ संगत आपल्याला करतायत, एकदा जोरदार टाळ्या तबल्याची साथ संगत करणारे अभिजित कुलकर्णी यांच्यासाठी हे होत्यात। लग्नाआधी तबला वाजवायचो, लग्नानंतर वाजवणं संपलं आणि बडवणं सुरू झालं असं। कार्यक्रमामध्ये ना अनेक वर्ष आपण उल्लेख करत असतो की साईड रिदम, शास्त्रीय गाणे जिथं असतं, म्हणजे मला या निमित्तानं पुलंचे शब्द आठवतात। पुलं म्हणतात की आम्ही सुरांची माधुकरी मागणारे, यासाठी शास्त्रीय गाणं ऐकणं फार महत्वाचं असतं आणि आकाशी सर गेले अनेक वर्ष आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो आहे। सागर सूर्यवंशी दादा यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवाव्या। हे खूप मेहनतीचं काम असतं आणि सगळा जो खेळ आहे तो याच्यावरचाच खेळ आहे, या आवाजावरचाच खेळ आहे। आमचा आवाज आपल्यावर
मी शिक्षक म्हणून अपर्णाचं काम करत होती, ती नोकरी सोडली, ते बरं झालं. त्याच्यामुळं चांगलं गाणं म्हणणं. सुंदर ओळी आहेत ज्या लिहिलेल्या आहेत. हिंदीमध्ये आहे ही कविता. 2.5 अक्षर के ब्रह्मा, 2.5 अक्षर की सृष्टि, 2.5 अक्षर के विष्णु, 2.5 अक्षर की लक्ष्मी, 2.5 अक्षर के शंभू, 2.5 अक्षर की शक्ति, 2.5 अक्षर की भक्ति, 2.5 अक्षर की श्रद्धा, 2.5 अक्षर का त्याग, 2.5 अक्षर का ध्यान, 2.5 अक्षर का सत्य, 2.5 अक्षर की मिथ्या, 2.5 अक्षर का प्यार, 2.5 अक्षर का युद्ध, 2.5 अक्षर का प्रेम, 2.5 अक्षर की घृणा, 2.5 अक्षर का ग्रंथ, 2.5 अक्षर का भाग्य, 2.5 अक्षर की व्यथा, 2.5 अक्षर का शब्द, 2.5 अक्षर का अर्थ, 2.5 अक्षर का श्वास, 2.5 अक्षर का प्राण, जन्म से मृत्यु तक सब 2.5. तो आपका 2.5 आप स्वयं चुने. आधी भी 2.5 है और अंत भी 2.5 है. या परमेश्वराने हा खेळ मांडलेला आहे, परंतु या सगळ्यामधून सुद्धा आपण एकत्र येतो, त्याचं नाव घेतो, नामस्मरणात दंग राहतो. हे पुढील गीत संत तुकाराम यांनी लिहिलेलं आहे. संगीत दिलंय श्रीनिवास खळे यांनी आणि आपल्या समोर सादर करताना डॉक्टर निलिमा वनारसे आणि सपना कुलकर्णी. माणसानं आपल्या अवतीभोवती एवढं कॉन्क्रीटचं जंगल उभारून घेतलंय की निसर्गाचं सानिध्य मिळवण्यासाठी पण आपल्याला वर्षातले 4 दिवस सुट्टी काढून कुठेतरी बाहेर जावं लागतं, ट्रिपला जावं लागतं, किंवा हल्ली लोक नॅचरोपॅथी सेंटर्स मध्ये जाऊन नेचर थेरपी जी असतात ती घेत असतात, किंवा पैसे देऊन आपण निसर्गाचं सानिध्य हल्ली उपभोगतोय. पण खूप जण आपल्याला सांगतात बघा की कधी कधी आपल्याला लो फील होत असेल, काही कमी जास्त वाटत असेल, तर म्हणतात जरा निसर्गाच्या सानिध्यात जाऊन या, एकदम रिकनेक्ट व्हाल, रिएनर्जाइज व्हाल किंवा रिफ्रेश वाटेल तुम्हाला. पण आपण ह्या जंगलात, सिमेंटच्या जंगलात अडकल्यामुळे हे विसरत चाललोय की आपण या निसर्गाच्या मातीतूनच जन्माला आलेले लोक आहोत. आपला मूळ स्रोत हा निसर्ग, हे शास्त्र, ही संस्कृती आपण विसरत चाललेलो आहोत. कधी कधी आयुष्यात असे क्षण येतात जिथे आपल्याला वाटतं की स्वप्न आणि वास्तव यातला फरक संपलेला आहे, जिथे निसर्गाची सुंदरता आणि संगीताची जादू एकत्र येते. ती आपण या पुढील गाण्यातून ऐकणार आहोत. आपल्या समोर सादर होत आहे हे पुढील गीत अपर्णा काटकर घेऊन येतात. गीत लिहिलंय अशोक परांजपे आणि संगीत दिलंय अशोक पत्की यांनी.